श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे आपल्या भक्तांच्या जीवनात अखंड चालणारी जिवंत शक्ती आहेत. अनेकदा प्रश्न पडतात की स्वामींची कृपा खरंच काम करते का? ती कशी ओळखायची? माझ्या आयुष्यात ती कधी येणार? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर पाहूया, स्वामींची कृपा म्हणजे काय? तर स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नाही. स्वामींची कृपा म्हणजे अचानक मिळालेला पैसा नाही किंवा लगेच पूर्ण झालेली एखादी इच्छा नाही. खरी कृपा म्हणजे आपल्यासाठी जे अयोग्य आहे ते टळणं, जे भोगायला हवं ते सहन करण्याची ताकद मिळणं आणि चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर येणं. स्वामी नेहमीच आपल्या भक्तांना योग्य, निर्भीड आणि संयमी बनवतात. स्वामींची कृपा तेव्हाच सुरू होते जेव्हा भक्त म्हणतो, स्वामी मी प्रयत्न करतो पण निकाल तुमच्या हाती सोपवतो. जोपर्यंत आपल्यामध्ये मी आहे तोपर्यंत कृपा थांबलेली असते आणि जेव्हा मी विरघळतो तेव्हा स्वामी प्रकट होतात. समर्पण म्हणजे हार मानणं नाही, तर समर्पण म्हणजे पूर्ण विश्वास. स्वामींची कृपा शांतपणे काम करते. ती आरडाओरडा करत नाही, गाजावाजा करत नाही. कधी एखादं नातं तुटतं, एखादी संधी निसटते, एखादा निर्णय चुकतो, पण नंतर कळतं तेच स्वामींचं संरक्षण होतं. स्वामींची कृपा वाईट लोक दूर करते. स्वामींची कृपा अयोग्य इच्छा मोडते. स्वामींची कृपा योग्य वेळी योग्य माणसे जोडते. ती उशीर करते पण अन्याय करत नाही. अनेकदा आपल्याला वाटतं, मी नाम घेतो तरी देखील माझ्या वाट्याला दुःख अडचणी का येतात? त्यावर स्वामी सांगतात, दुःखातूनच भक्त घडत असतो. अडचणीतही आपलं मन जर शांत असेल, कसलीही तक्रार नसेल, तर आपण समजून जावं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत. स्वामींची कृपा दिसत नाही पण अनुभवायला मिळते. जेव्हा संकट आल्यावर घाबरणं कमी होतं, तक्रार आपोआप थांबते, उत्तर नसतानाही विश्वास ठाम असतो, तेव्हा समजून जावं स्वामी काम करत आहेत. भक्तांनो, स्वामींकडे मागणं थांबवा आणि स्वामींवर सोपवणं सुरू करा. कारण स्वामी कधीही आपल्याला हवं ते देत नाहीत, तर ते आपल्यासाठी जे योग्य आहे ते देतात. श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारताच स्वामींची कृपा आपोआप काम करायला लागते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.